मित्रांनो टोल नाके चालू आहेत बघा या मंडळी. हा बघा इथून आपल्याला राईड घ्यायचा आहे बघा. बघायचं आहे बीच. हे बघा वाव काय बीच आहे यार. मला इकडून तिकडचा किनारा दिसत नाही एवढा लांब आहे. काय खतरनाक आहे यार. हे बघा मंदिर मित्रांनो, सुवर्ण गणेश मंदिर दिवाळगाव. खूप सुंदर आहे आतमध्ये, पण आतमध्ये चित्रीकरण अलाउड नाही आहे. भावांनो लाईफ टाईम मेमरी आहेत, लाईफ टाईम मेमरी. दिनू, संदेश, प्रवीण, राजू यायला पाहिजे होते रे, यायला पाहिजे होते. मग या लेवलला तर पाणी नाही आहे वाटतं, जास्त कमीच आहे. पण लाटा बघा केवढ्या येतात त्या. हे बघा मंदिर, इथून वरून नाही मंदिर असं दिसतंय. मस्त आहे. वा मंडळी यार बघा काय काय जन्नत आहे. खाली नाही जायचं फक्त एवढंच. वा भाई साहब यार हे बघा काय हाय काय हे. मॉर्निंग मित्रांनो, परत एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर हा एपिसोड जबरदस्त होणार आहे आणि आपली असणार एक कोकण सोलो राईड, कोस्टल राईड असेल. पूर्ण एक 2 ते 3 दिवसाची राईड असेल. पूर्ण कोस्टल मार्गे आपण जाणार. हे बघा लगेज वगैरे पॅक केलं. लगेज काय दाखवता नाही आलं, जास्त सामान काय कॅरी नाही केलं. जेवढं एका बॅगमध्ये बसेल ना तेवढंच घेतलं आहे. आता वाजलेत किती माहिती आहे? 6 वाजले. ट्रिप मीटर 0 केला आहे. श्रीवर्धनचा मॅप टाकला. इथून आता सरळ आपण जाणार श्रीवर्धन फिरणार. श्रीवर्धन, हरिहरेश्वर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण कव्हर अप करू. आणि आज आपण स्टे पण तिकडेच करणार. तर चला निघूया. पूर्ण एपिसोड नक्की बघा. कदाचित मी डेली ब्लॉग टाकायचा प्रयत्न पण करेन, पण जर नाही शक्य झालं तर मग एकदमच टाकेल. तर चलो आपण जर्नी स्टार्ट केलं आहे. गणपती बाप्पा मोरया. यार मी काच चेंज तर केली आहे, पण याच्यामध्ये ना थोडंसं रिफ्लेक्शन येतं आहे. कारण ती जी ब्लॅकवाली जी काच होती ते मी मुद्दा म्हणून नाही घातली आहे, कारण रात्रीचा त्याचा प्रॉब्लेम होतो. तर चला पेट्रोल मी रात्रीच भरून ठेवलं होतं. टाकी फुल आहे, कारण मग तिकडे जाऊन परत पेट्रोलची प्रॉब्लेम व्हायला नाही पाहिजे, त्यासाठीच मी आताच भरून ठेवलं इकडे. त्यामुळे आता 1-1.5 दिवस तरी काय लागायची काही गरज नाही आहे. उद्याचा संध्याकाळी आपण बघू. आजचा दिवस पूर्ण फिरू शकतो त्याच्यावरती. चलो लगेच आपलं ना प्रॉपर बॅलन्स कॅरी झालं आहे, कारण मी 2 हात सोडून बघितले तर प्रॉपर बॅलन्स होत आहे. ही कोस्टल राईड माहिती आहे तुम्हाला, काय नजारा आहे तो बघा. लोकांचं ड्रीम असतं की कोकणात आपण राहतो आणि आपण कोकणच एक्सप्लोअर नाही केलं तर त्याचा फायदा काय. आपण लडाखला जातो आहे, साऊथला जातो आहे, सगळ्या गोष्टी करा, पण जर कोकणातले असून जर कोकण एक्सप्लोअर नाही केलं तर मग त्याचा काय फायदा. हे माझं पहिल्यापासून एक स्वप्न होतं की एकटा का होईना मी कोकण पूर्ण फिरेल. तर आत्ता कुठे त्याची जर्नी स्टार्ट होते. म्हणजे आपल्या कोकणामध्ये परशुरामाने पावन झालेली आपली कोकणभूमी एवढ्या कोकणाने आपल्याला दिलं आहे की एवढे नजारे आहेत, समुद्रकिनारे आहेत, मंदिरं आहेत, एवढी सुंदर सुंदर मंदिरं आहेत. आपण ती बघत पण नाही. कित्येक लोकांना काही मंदिरं माहीत पण नाही आहेत, इवन मलाही. आता जेवढी माहिती आहे तेवढी लोकांनी बघितली पण नसेल. आता आपण ती बघण्याचा प्रयत्न करूया आणि सोबत तुम्हालाही दाखवूया. आपले 3 दिवसाच्या जर्नीमध्ये ना आपण तुम्हाला सगळं एक्सप्लोअर करूया की जर तुम्ही प्लॅन करत असाल तर मग कसा करू शकता. बघा कॉर्पोरेट लाईफ आहे ना, आयुष्यभर करायचीच आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये समाधान, सुख, शांती आहे का? नाही, फक्त पैसे आहेत. पैसे कमवायचे आहेत, फक्त आयुष्यभर पैसे कमवून फिरणार कधी आहे. हा एक सर्टन एजमध्ये आपण ना ह्या गोष्टीसाठी आपण टाईम काढला पाहिजे. एकदा का मग आयुष्यात बिझी झालो ना मग ह्या गोष्टी करता येणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मग शरीर साथ नाही देत आपल्याला. आज 40 नंतर लोक एवढे आजार असतात लोकांना की विचारू नका. मग तेच आपण जर जवान असताना, यंग असताना आपण त्या गोष्टी का नाही करू शकत. नंतर त्या गोष्टीचं रिग्रेट करण्यापेक्षा त्या गोष्टी आता जगून घ्या, जे मी प्रयत्न करतो आहे. तुम्हालाही असा कुठे जरा नक्की वेळ भेटला ना तर आपल्या कोकणातली ठिकाणं एक्सप्लोअर करायला ना विसरू नका. मी गणपतीलाही जेव्हा जातो ना मी गावाला, तेव्हा मी इकडे तिकडे जाण्याचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो काय नजारा आहे बघा. सनराईज झालं आहे. किती वाजता माहिती आहे का? 6:30 वाजता. 6:30 म्हणजे त्याच्या आधीच झालं होतं.
पण आता हे असं प्रॉपर दिसतंय ना, म्हणून तुम्हाला मी आता दाखवला बरोबर. आता मी नवी मुंबईच्या हायवेलाच आहे, ऑलमोस्ट खारघरला पोहोचलो आहे आणि इथून अजून 3.5 तास आहेत. 150 किलोमीटर आहे माझ्या इथून अजून. आपला आहे ना प्लॅन कसा असणार आहे ना, थोडक्यात सांगणार आहे तुम्हाला मी आता, की इथून श्रीवर्धन, म्हणजे आजचा दिवस पूर्ण श्रीवर्धनमध्ये पुरणार. म्हणजे हरिहरेश्वर वगैरे या गोष्टी सगळ्या आपण एक्सप्लोअर करू. थांबणार पण इथेच. दुसऱ्या दिवशी आपण जाणार गुहागर, दापोली, दिवेआगार हे करणार आहे. आणि मग तिसरा दिवस असेल मार्लेश्वर, गणपतीपुळे, हरनाई, असं काय काय असणार आहे. आता मी ते लिस्ट काढले आहेत ना, तर त्याच्यामध्ये ते डिटेलिंग आहे. मला वाटतं ना पुढे पाऊस आहे, आता काय समजत नाही आहे, पण ना पुढे ना पूर्ण ढगाळ वातावरण दिसतं आहे. बघू आता पाऊस पडला तर मला ते सगळं कव्हर करायला लागणार आहे. आपला कॅमेरा वॉटरप्रूफ नाही आहे, त्याच्यामुळे काढून ठेवायला लागेल. पण बघूया, मोस्ट ऑफ तर दिसत नाही आहे. जाणवतं आहे की पुढे असू शकतो पाऊस. आता माहिती आहे पावसाचे दिवस आहेत. हा गावचा रोड जो आहे ना आपला, हा बघा एक नंबर वाटतोय. आता त्याच्यात जो तो आपला जुना रोड होता तर ह्याच्यापेक्षा सुंदर. आता हे जे कॉन्क्रिटीकरण केलं आहे त्याला बिलकुल लेवल पण नाही आहे. वर खाली उडत जायचे फक्त बस. मित्रांनो टोल नाके चालू आहेत बघा. यायला लोक टोल घ्यायला लागले. कधीपासून चालू केलं आहे? 3 तासात आपण माणगावला आलो आहे. सुपर ड्रायव्हिंग झाली, एकच नंबर. आणि आता हार्डली आहे ना 50 किलोमीटर बाकी आहे इथून. आता म्हणजे आता इथून कुठून तरी एक आतमध्ये जायला ना टर्न आहे, तो पुढून दाखवतो आपल्याला मंडळी. हा बघा इथून आपल्याला राईड घ्यायचा आहे बघा. दिघी बंदर, दिवेआगार नाही, महाड, श्रीवर्धन 47 किलोमीटर, दिघी बंदर. चलो हा राईड घेतला आपण. आता इथून किती लांब आहे? 50 किलोमीटर. आता कोकण फिरायचं कारण म्हणजे काय माहिती आहे बघा, आपलं बालपण अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य, म्हणजे वयाचे आता मला 28 चालू आहे. 28मधले 18 वर्ष गावाला होतो, 10 वर्ष काही मुंबईला आहे मी. नाहीतर माझं गाव हे मी जगलो आहे लहानपणापासून. आता त्या आठवणी मला ताज्या करायच्यात. त्यासाठी आता बघा आपण बाहेर खूप ठिकाणी फिरलो. इवन दिल्ली, बँगलोर, हैदराबाद, इवन महाराष्ट्रातल्या पण काही गोष्टी आपण कवर केल्या. तिकडे मराठवाडा साईडला किंवा मग पुणा साईडला म्हणा, नाशिकला खूप गोष्टी आपण कवर केल्या. पण आपण कोकणपट्टा कधी आपण फिरलोच नाही. फक्त आपण गावाला जातो तेव्हाच आपण फक्त जे कोकणपट्टा फिरतो ते पण जे काय हायवेवरून दिसतंय तेवढंच. बाकी इतर कुठल्याच गोष्टी आपल्याला बघायला भेटत नव्हत्या. ह्या आतला कोस्टल रोड आपण कधीच नव्हता बघितला. आता इथून जो नजारा भेटतोय आता तो तुम्हाला दाखवणं योग्य आहे. थांबा तिथे मी मला नको, आता जाऊ देत मंडळी. आता इथून पुढे ना हा आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे आणि दिवेआगारसाठी असंच काहीतरी होतं. हां दिवेआगारसाठी, दिवेआगार बीच इथून 2.5 किलोमीटर. आता हा आपण घेतला लेफ्ट. राईटला कुठला जातो आता कुठे जातो माहीत नाही, पण हा लेफ्टला दिवेआगार बीचला जातो. अगदी 2 मिनटावरती आहे माझ्या समुद्रात, 2 मिनटावरती. पण आता एक्झॅक्ट तो असाच आहे. हां यार करेक्ट इकडेच आहे. पार्किंग कुठे करायची? आतमध्ये तर नाही ना नेऊ शकत? आतमध्ये नाही ना? हां इथं लावू शकतो कुठे? काय नाही ना प्रॉब्लेम. पार्किंग तर केली आहे इकडे. आता बघू आतमध्ये जाऊन. मंडळी कुठे आलो आहे माहिती आहे का? श्रीवर्धनला तर आलो आहे, पण आलो एका बीचला. बीचचं नाव माहिती आहे? दिवेआगार बीच. म्हणजे आतापर्यंतच्या अशा इच्छा होत्या की आपण श्रीवर्धन फिरायचं आहे. आज प्रत्यक्षात आलो आहे. एकटा का होईना आलो आहे, पण बघायचं आहे बीच. हे बघा, वाव काय बीच आहे यार, एकच नंबर. हे बघा असं इथून पूर्ण केवढी मोठी किनारपट्टी आहे ती. म्हणजे मी त्या साईडने आलो होतो, तिकडच्या साईडने, आणि आता मला इकडून तिकडचा किनारा दिसत नाही, एवढा लांब आहे. काय खतरनाक आहे यार. वाव. लाटा माहिती आहेत का कुठून? तिकडून येत आहेत. आणि असा प्लेन समुद्रपट्टी आहे ना, ती नाही बघायला भेटत. आपल्या कुणकेश्वरला पण नाही आहे, आपल्या तारकर्लीला आहे फक्त ती.
आज वार कोण आहे? मंगळवार. तरी पण एवढे लोक येत आहेत. म्हणजे काय फेमस असेल हे. आता यांची राईड कितीला आहे काय माहिती. आपल्याला तर काय करायचे नाही आहे, पण मजा येईल बघायला. ते लोक क्रिकेट पण खेळत आहेत हे बघा. म्हणजे आपल्या सिंधुदुर्गातले पण समुद्रकिनारे बघितले. हां, एक आहे सिंधुदुर्गातले समुद्रकिनारे आहेत ना क्लीन आहे, तसे इथे नाही आहे. हा एक मायनस पॉईंट आहे फक्त. बट किनारपट्टीला वादत नाही. एकच नंबर, एक नंबर. मी कुठेतरी ना आता स्टँड लावायचा प्रयत्न करतो. बघूया कुठे लागतं आहे का. हे बघा, अजून बाकीचे पण आपल्याला फिरायचं आहे, त्याच्यामुळे आता फटाफट आपण काहीतरी करू याच्यामध्ये आणि मग जाऊ. बराच वेळ फिरलो इथे. 2-3 फोटो काढले फक्त. आपल्याकडे ट्रायपॉड आहे, त्याच्यामुळे कोणाला माणसाची गरज नाही की बाबा एक फोटो काढ रे बाबा, 2 फोटो काढ रे. ट्रायपॉड लावला, सगळं मस्त 2-3 फोटो काढले, बस झाले. आता निघतो पुढे, बघू पुढचं डेस्टिनेशन काय आहे आपलं. बस मित्रांना सांगितलेलं या म्हणून. मित्रांच्या सुट्ट्या संपल्या. मित्र कोणी तयार नाही. राजूने टांग दिली मला, पण मला नाही ना टांग देणार. त्याच्यामुळे आलो मी. भले एकटा का होईना, सदाशिव बनून फिरायचे. इथून आहे ना सुवर्णा गणेश मंदिर आहे ना, आता दिवेघरजवळून मी आलो आता. आणि इथून मी सर्च केलं ना तर आपलं एक सुवर्णा गणेश मंदिर आहे. तर तिथे आपण जाऊ. जास्त लांब नाही आहे, हार्डली एक 6 मिनटं दाखवते आहे मला मॅपवरती. 1.5 किलोमीटर आहे. चला आपण तिकडे भेट देऊ आणि नंतर मग आपण जाऊ श्रीवर्धनला. हे बघा मंदिर मित्रांनो, सुवर्ण गणेश मंदिर दिवेगाव. खूप सुंदर आहे आतमध्ये, पण आतमध्ये चित्रीकरण अलाउड नाही आहे. पूर्ण शिऱ्याचं बांधकाम आहे आणि एक नंबर कलर वगैरे दिला आहे. आतमध्ये शांतता आहे, फक्त बसायला जागा नव्हती ना, त्याच्यामुळे जास्त वेळ बसता नाही आलं. साईडचं स्ट्रक्चर दिसत नसेल तुम्हाला या ना एंट्रन्समुळे. हे बघा. चलो आपण आहे ना सुवर्ण गणपती मंदिर बघून निघालो आता कुठे, श्रीवर्धनला. कारण आता मध्ये असं काही नाही आहे तिथे काय आता आपण बघू शकतो. आणि खूप पण बेकार लागले, नाश्ता वगैरे काहीच नाही केलं आहे ना. तर म्हटलं आता निघूया सर्व श्रीवर्धनला. आता ठरवलं काय माहिती आहे का, मी आता गोप्रोचा सेटअप लावला नाही आहे मोठं ब्लॉग यांचा. फक्त असंच ना नॉर्मल एवढं आहे ते शूट करतो. तर आहे आणि अशा गोष्टी एन्जॉय करायला आहे ना. काळपडायला म्हणजे एवढं ऊन आहे. सकाळी मस्त क्लायमेट होतं, पावसाला एकदम झालं नाही, ढगाळ वातावरण वाटत होतं. पण आता पूर्ण ऊन ॲक्च्युली आहे बघा. आणि हा जो समुद्र किनारपट्टी यार, हा आज समुद्र किनारा आहे यार. भेटेल का असं कुठे बघायला? काय लाटा वरती उतरत आहे. खाली कोण जात नाही का? ते गेलेत रे खाली, पण जात आहेत. पण आता तेवढं जाणं येणं ह्या सगळ्या गोष्टी ना आता पोटात नाही काय. तर श्रीवर्धन बीच कुठे आहे तो पण माहीत. पण जे पण काय आहे ना, ऑसम शब्द नाहीत भावनो, शब्द नाही. हे बघ सुंदर. म्हणजे ना तिकडून त्या एंडवरून मी जे बघितलं आहे ना, तिकडून तो किनारा अजून संपायचंच नाव घेत नाही. आपण किनाराच बोलू शकता तुम्ही. मंडळी कुठे आलो असेल गेस करा. श्रीवर्धनमध्ये आहे, तर श्रीवर्धनच्या समुद्र किनाऱ्यावरती. हे बघा माझ्या मागे जो बघतायत ना तुम्ही, श्रीवर्धनचा समुद्र किनारा आहे. हा पण तसाच सुंदर आहे जसा दिवेआगरचा आहे. वेळाच बीचला जायला पाहिजे होतं मला. दादाने मला रिकमेंड केलं आत्ता. त्यालाही माहिती नव्हतं मी आलो आहे ते. पण एक होऊ शकलं असतं, मी येता येता आधी मी तिकडे जाऊ शकलो असतो. पण आता ते शक्य नाही. आता ते उलटं दाखवते, दिवेआगरच्या पुढे दाखवते. तर आता हा एक आणि हरिहरेश्वरचा एक बीच तो आपण करू शकतो सुंदरपैकी. आता बघू त्याच्यामध्ये आता वेळ किती जातो आहे आणि कसं काही मॅनेज होतं आहे ना, त्याच्यावरती ते डिपेंड असेल. दादा बोलला की जर खाली हरिहरेश्वरला जर खाली जायला दिलं ना तर खूप सुंदर व्ह्यू आहे सनसेटचा.
बघू आता भेटतंय का जायला खाली. तर नसेल भेटत तर मग अशीच एन्जॉय करायची, अजून काय करणार. इथे बसतो थोडा वेळ, आता बाकी काय पर्याय नाही. वाव, बघा एक सेटअप लावला आहे, दाखवतो तुम्हाला. हा बघा सुंदर आहे. हा मी ट्रायपॉड घेतला होता, त्याला बराच टाईम यूज नाही केला. नंतर मग म्हटलं आता चलो आता ह्या ट्रिपला आपण त्याला यूज करूया. तो फायनली यूज झाला आहे. आपण 1-2-3 मस्तपैकी शूट केलं त्याच्यामध्ये, व्हिडिओ सुंदर आल्या. आणि आता शांत बसलो आहे, कारण शांत समुद्रामध्ये शांत बसणं आहे ना एकदम लाभदायक आहे. म्हणजे बोलतात ना की एक पीसफुल असं वाटतं आहे की मस्त शांत बसावं. खूप पाणी इथपर्यंत आलं आहे. आता पाणी ना वाढलं आहे, भरती आली आहे. मगाशी नव्हतं इथपर्यंत पाणी, आता ते इथपर्यंत आलं आहे. काही लोक आंघोळ करत आहेत तिकडे पुढेपर्यंत जाऊन. बापरे, लोक कसे जातात, एवढी डेअरिंग होते कशी. जाऊ दे, आपले काय होणार नाही. आपण फक्त मला फक्त लोकेशन दाखवणार, तुम्ही या आणि मजा करा बस. चलो मित्रांनो, आता श्रीवर्धनचं झालं आहे. आता आपण ना हरिहरेश्वरला जाऊया. इथून आता 21 किलोमीटरचं आहे, म्हणजे 36-40 किलोमीटर, 40 मिनटाचा रस्ता आहे. तर तिथून आपल्याला काय आहे की सनसेट बघण्यासाठी पहिल्यांदा मंदिरात दर्शन घ्यायला जावं लागेल. दर्शन घेऊ आणि मग आपण सनसेट घ्यायला बघूया. तर चला, तिथून ॲटलिस्ट 3-3:30ला पोचलो ना तर 4:30पर्यंत जर दर्शन झालं तरी चालेल आपल्याला. मंडळी, आता चाललो आहे आपण हरिहरेश्वरला. मध्ये ना आता पाऊस पडला ना म्हणून थांबलो एका ठिकाणी, भरपूर वेळ थांबलो. आणि म्हणून मी गोप्रो पण ना हेल्मेटला जोडला नाही आहे. डायरेक्ट आता आपल्याला हवा तसा प्रवास करायला भेटतो आहे ऊन नसल्यामुळे. म्हणजे काय होतं, एक एनर्जी असते ना ती कंटिन्यू राहते. उन्हामुळे काय होतं, आता सकाळचं मी तुम्हाला गोष्ट सांगतो. सकाळी मी खूप छान आलो, एक 10पर्यंत मी जेव्हा आलो ना, मी दिव्यागारला जेव्हा फिरत होतो ना, मला एवढा घाम आला ना की विचारू नका. आणि त्या घामामुळे माझी जी एनर्जी गेली ना, मला असं मी कासावीस झालो पूर्ण. मित्रांनो, 4:30 झालेत. मी आहे ना 3:30 वाजता येऊन ना चेक इन केलं. इथे माझे बघताय ना ते हॉटेल आहे, फर्स्ट फ्लोअरमध्ये ना. इथे वरती हॉटेल बुक केलं आहे, एक आजच्या दिवसासाठी आहे. गाडी इथे पार्क केली, नंतर आतमध्ये पार्क करेन. आणि आता पहिलं जायचं आहे आपल्याला हरिहरेश्वर मंदिरामध्ये आणि समुद्रावरती. ते झाल्यानंतर मग आपण परत हॉटेलला येऊन व्हिडिओ एडिट करायचे. तर चला, रूम तुम्हाला रात्री दाखवतो कशी आहे. आणि आपल्या गाडीची अवस्था बघा काय झाली आहे. हां मंडळी, आलो आहे गेटच्या आतमध्ये, पण आता एक्झॅक्ट माहिती नाही की आतमध्ये अलाउड आहे का नाही. बघू, हे मंदिर आहे मंडळी बघा. तर काय माहिती, आतमध्ये शूटिंग नसेल कदाचित. नाही मंदिर ना मित्रांनो हे आहे मध्ये जे आहे ते. आतमध्ये कॅमेरा अलाउड आहे का माहीत नाही, पण मी नाही शूट केलं, कारण उगाच नसलं अलाउड तर मग परत ते काहीतरी बोलतात विदाऊट परमिशन. त्यामुळे मी नाही शूट केलं. ह्याच्या आतमध्ये आहे 2 मंदिरं आहेत. एक कालभैरव मंदिर आहे आणि एक हरिहरेश्वराचं मंदिर आहे, ज्याच्यामध्ये गणपतीची मूर्ती आहे, नंदी आहे, अशा मूर्त्या आहेत. तर इथून बघून आपण ना त्या काकांना विचारलं तर मेन ते कातळ शिल्प आहेत ना तिकडे जायचंच बंद आहे. आता फक्त बोलले की इकडून समुद्र बघू शकता तुम्ही, बस बाकी काय नाही. इथून खाली जायला तो ऑप्शन आहे, पण बघू आता ते डोंगरावरती तरी कसं जातात काय माहिती. जाऊया आपण एकदा. म्हणजे त्याच्यासाठी बेस्ट टाईम काय माहिती नाही आपल्याला की कधी यायला पाहिजे. मला वाटतं की ते जास्त पाणी भरतं ना तेव्हा ते बंद करतात. म्हणजे मित्रांनो, आत्ताच्या काकी भेटल्या मला. मी नेमकं त्यांच्याच हॉटेलमध्ये थांबलो आणि त्यांनी नेमकं विचारलं कुठे थांबला आहेस आणि हॉटेलचं नाव काय. म्हणजे बरोबर तेच निघाले तर ते आमच्याच हॉटेलमध्ये थांबला आहेस तो. आणि ज्यांच्या रूममध्ये थांबलं आहे बोलतात की तू माझा मुलगा आहे, ज्याने तुला बुक करून दिली. म्हटलं काय एवढं लय काय. खूप बोलत होते माझ्याबरोबर, कमीत कमी 5 ते 10 मिनटं आम्ही बोलत होतो की मग काय कसं आहे, की तू गावचा कुठला, एकटा झालास का, राहतो कुठे, मुंबईला कुठे. म्हणजे अशी माणसं ना कमी भेटतात. बघा आता त्यांनी तर सजेस्ट केलं की वरती जाऊ नका, फक्त ना असंच वरती जाऊन यायला काय हरकत नाही. आपण तर खाली उतरायचं नाही आहे, तर बघायला काय हरकत आहे. आता एकदा पुढे जाऊन बघतो काय आहे ते, आणि मग तिकडे जायचं बघू आपण, प्रयत्न करू. वेळ तर आहे आपल्याकडे. नाही या लेवलला तर पाणी नाही आहे वाटतं, जास्त कमीच आहे. पण लाटा बघा केवढ्या येत आहेत त्या. यार एकच नंबर. अजून
सनसेट व्हायला बराच वेळ आहे. बघा कुठे आहे तो सूर्य. हा बघा एकच नंबर. हे बघा मंदिर, इथून वरून ना हे मंदिर असं दिसतंय. मस्त आहे. कौलारू मंदिराला जेवढी शोभा आहे ना तेवढी, म्हणजे पूर्वी अशीच होते ना. पूर्ण सगळी मंदिरं, जेवढी आपली मंदिरं आहे ती सगळी अशीच होती. आता डेव्हलप करून आपण ते प्रॉपर कळस या सगळ्या गोष्टी आपण करून, पूर्वी अशीच तर होती. काय सुंदर वाटत आहेत बघा. चलो, वॉर्निंग सगळ्यांनी दिली आपल्याला की खाली उतरू नको, पाणी भरपूर आहे. आणि वरून बंदच केलं, त्याच्यामुळे तसं मी रिस्क घेणारच नाही. एकतर आपण एकटा जाऊया, बघून यायला काय हरकत आहे. काका बोलले 15 मिनटं लागतील वरती जायला. खरंच लागतील का? मला नाही वाटत, म्हणजे असा डाऊट आहे. बाकी ते तरी तिथलेच आहेत ना, आपल्यापेक्षा त्यांना जास्त माहिती आहे. पण ते त्यांनी त्यांच्या वयानुसार सांगितलं असेल. लोक कदाचित आहेत वाटतं वरती. त्या एक तिथे ताई पण बसलेल्या. मला दम लागायला लागला. पण जाणार वरती. टाईम आहे ना आपल्याकडे, आता 5:30च झाले. खूप 7:30पर्यंत उजेड असतो. बघून तर यायला काय, हा असा नजारा भेटणार आहे का बघायला परत? बघा, अजून वरती गेल्यावर अजून भारी दिसेल. हां वा मंडळी, यार बघा काय काय जन्नत आहे. खाली नाही जायचं, फक्त एवढंच. उगाचच फाईन मारायचे आपल्याला. पण अजून कुठून तरी वरून दिसत पण असेल ना, असं पण असू शकतं. आता ते पाणी तिथपर्यंत येत आहे ना, त्याच्यामुळे नाही जाऊ शकत खाली. बंद केलं आहे ना, त्याच्यामुळे उगाचच. हे बघा, हे आपले पर्यटक आणि हे करून ठेवलं आहे सगळं. हे बघा, नाही याच्या खाली नाही जायचं, उगाचच रिस्क आहे. जायला काय नाही, आपण पुढे तर जाणार नाही, पण कशाला उगाच रिस्क ना. पण हवा एक नंबर येते. काय डोंगर फोडून असं आणलंय खाली बघा ना. वाव, खाली जाऊन पण कुठंपर्यंत जाणार नाही, काय बघणार ना. आले वरून तर उगाच काहीतरी बोलतील आपल्याला. त्यापेक्षा जाऊया आपण. तो व्ह्यू आपण बघितला, इथून आहे ना आपण डोंगरावरून बघूया कसं दिसतंय ते. म्हणजे पूर्ण डोंगर नाही आहे, त्याचाच थोडासा वरचा भाग आहे. बघूया, वाट आहे म्हणजे लोक गेली असतील ना. हां, बघून तर येऊ. एवढं लांब आलो इथे. वाह भाई साहब, यार हे बघा काय हाय, काय हे. वाव, ते बघा, तिथे आपल्याला जायचं होतं. हा बस, लांबून पण बघितलं ना ते, बस झालं. आता जवळून आली असती मजा अजून, पण काय हे तरी बघायला भेटलंय. तुम्ही येत असाल ना, नोव्हेंबर डिसेंबरचा टाईम एकदम बेस्ट आहे, टिल मार्चपर्यंत. नंतर कदाचित ते भरती येते वाटतं. ते नाहीतर ते पूर्ण तिथपर्यंत आपण जाऊ शकलो असतो. जाऊ देत, इथपर्यंत आलो ना वरती. हे बघा दिसतंय, ऑलमोस्ट आहे. चलो मंडळी, आपण ना जाऊया खाली. थांबण्यात पॉईंट नाही, उगाच कोण थांबायला काय नाही. सनसेट होईपर्यंत मी आरामात थांबलो असतो, पण उगाच लोक कोणतरी आले खालून तर मग ओरडत बसतील की काय पर्यटक येऊन नियमभंग करतात, ह्या गोष्टी होतील.
ऑलरेडी सांगितलं आहे की वरती जाऊ नका म्हणून. चला मंडळींनो, वरती जाऊन आलो आम्ही आणि त्यानंतर आहे ना आम्हाला 2 आजी भेटल्या मला. काय सगळं हिस्ट्री सांगत होते माहिती आहे का, हिस्ट्री अक्षरशः, की ते शिल्प कसे तयार झाले, ते कातळ कसा तयार झाला, ते स्वयंभू कोण होते, काय कसं काय ना, तर तुम्हाला ते व्हिडिओमध्ये ना दाखवेन. नक्की बघा. तर एवढे चांगल्या होत्या ना, खूप टाईम होत्या. भरपूर टाईम बोलत होतो आम्ही, नाही म्हटलं तरी एक 15 ते 20 मिनटं आम्ही बोलत होतो. आणि मग तिथून निघालो. आणि त्यानंतर मार्केट फिरण्याच्या नादात मी कुठं आलो बघा. हे बघा, साईडने पूर्ण खाडी आहे आणि मध्ये हा जो रोड जातो आहे तो बस, आणि त्या बाजूला घरं जे आहेत तेवढेच.